नमस्कार मित्रांनो मी कृष्ण राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मागच्या काही वर्षापासून एसटीतील वेगवेगळ्या संघटना एसटी कर्मचाऱ्यासाठी संघर्ष करत असतात। वेगवेगळ्या संघटनेसोबत वेगवेगळ्या विचारधारेचे लोक जुटलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात। आणि मित्रांनो, माझं एक वैयक्तिक मत आहे, ज्या लोकांची विचारधारा ही कामगार संघटनेसोबत आहे ते त्यांच्या सोबत राहत असतील तर राहू द्या। त्यांना किती बी तुम्ही सांगितलं तरी ते तुमच्या सोबत येणार नाहीत। ज्या लोकांची विचारधारा सदावर्ती असतील किंवा अजून इतर लोक असतील त्यांच्यासोबत असेल तर राहू द्या। कारण विनाकारण ह्यानं त्यांच्यावर टीका करायची, त्यानं त्यांच्यावर टीका करायची, त्यानं त्याच्यावर आरोप करायचे, त्यानं त्याच्यावर आरोप करायचे, या गोष्टीला अर्थ नाही। मित्रांनो, तुम्ही किती बी काही लोकांना सांगितलं तरी डेपो लेवलच्या ड्युट्यासाठी, डेपो लेवलच्या टेबलसाठी काही गोष्टी एकमेकाच्या विरोधात राजकारण करत असतात आणि हे गटतट असतात। घरातले घरात एक विचार नसतात, तर आपण एवढे 88,000 कर्मचारी मित्रांनो हे कधीच एकत्र येणार नाहीत। वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण शिकलेले लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो सर्व लोक एकत्र येणार नाहीत। परंतु मी जे म्हणतोय तेच खरं, मी जे सांगतोय तेच सामन्यानं स्वीकारावं असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे। मागच्या 3 वर्षापासून सदावर्ते साहेबासोबत काम करणारे कम आगाराचे वाहक सच्चिदानंद पुरी हे जे मागच्या अनेक दिवसापासून 7व्या वेतन आयोगासाठी संघर्ष करत आहेत। मित्रांनो, त्यांनी संघर्ष केला पाहिजे, ते कामगारांसाठी बाजू मांडत आहेत, त्यांचे विचार कामगारांसाठी योग्य असतील किंवा त्यांची धडपड असेल तर यांच्यासोबत कामगार जुटणार आहेत। हे कामगार जे ते विचाराच्या लोकांसोबत जुटत असतील, मग सदावर्तेच्या विचाराचे सदावर्ते सोबत, कामगार संघटनेच्या विचाराचे कामगार संघटनेसोबत, यांच्या विचाराचे यांच्या सोबत। परंतु हे काम करत असताना समोरचा व्यक्ती किंवा समोरची संघटना किती प्रामाणिकपणे, किती तळमळीनं, किती खोलवर जाऊन काम करते हे सर्व कामगार बघायलेले असतात। आगारातील बघायला असतात, ह्या संघटनेचे बघायला असतात, त्या संघटनेचे बघायला असतात, याचे समर्थक बघायलेले असतात, त्याचे समर्थक बघायला असतात, मुकेश तिगोटे साहेब आहेत त्यांचे बघायला असतात, बर्गेचे बघायलेले असतात, अजून वेगवेगळ्या संघटना त्यांचे बघायला असतात। परंतु मागच्या 3 वर्षाखाली सदावर्ते साहेबांच्या संपामध्ये एक लोकांमध्ये चळवळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे सच्चिदानंद पुरीतनं यांची सदावर्ते साहेब हे 8 दिवसात विलीन करून देणार आहेत, 15 दिवसात विलीन करून देणार आहेत, पुढच्या तारखेला विलीन करून देणार आहेत, असे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत, असे अनेक फोन कॉलच्या रेकॉर्डिंग पाहिलेले आहेत। कर्मचाऱ्यांना संप फुटू देऊ नका, कर्मचाऱ्यांना एकत्र राहा असं मी स्वतः पाहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना पाहिलेले। परंतु त्यांची ती विचारधारा, त्यांची ती काय काम करण्याची शैली आहे, परंतु त्याच्यात यश आलं अपयश आलं हे सर्वांनी डोळ्यानं बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी विचारधारा बदलून 7व्या वेतन आयोगाच्या मागे लागले। आता त्यांचा संघर्ष सुरू या, त्यांनी संघर्ष करावा, त्यांना लखलाभ आहे, हे त्यांच्या पद्धतीने संघर्ष करत आहेत। कधी विरोधी पक्ष नेत्याला पत्र देतात, कधी सरकारला पत्र देतात, कधी एमडीला पत्र देतात, कधी याला भेटतात, कधी त्याला भेटतात, कधी आझाद मैदानावर 20-20 दिवस उपोषण करतात। आता त्यांना किती कर्मचारी पाठिंबा देतात, काय पाठिंबा देतात हे त्यांच्या काम करण्याच्या शैलीवरून आहे। जर ते योग्य काम करत असतील तर महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी त्यांना पाठिंबा देतील। त्यांचं काहीतरी चुकत असेल असं वाटत असेल तर त्यांच्यासोबत राहायचं का नाही राहायचं हे कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे। जर इकडे संदीप शिंदे योग्य काम करत असतील तर त्यांच्यासोबत राहायचं का नाही राहायचं हे कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे। जर सदावर्ते योग्य काम करत असेल तर राहायचं का नाही राहायचं हे कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे। कर्मचाऱ्याला चांगलं कळतं की कोण योग्य मागणी मांडायलंय, कोण त्याच्यावर काम योग्य पद्धतीने करायला लागले, कोण काय करायला लागले हे कर्मचाऱ्याला सांगायची गरज नाही। परंतु कालच्या दिवशी महाराजांनी एक व्हिडिओ केला, मी कर्मचारी आहे तुमच्यासारखा भावांनो, परंतु मागच्या काही दिवसापासून मी 35% पगारवाढ ही करार पद्धतीच्या माध्यमातून 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मागत आहे। मित्रांनो, महाराज मागत आहेत वेतन आयोग, मी मागत आहे करार पद्धतीच्या माध्यमातून 35%। परंतु विषय असा आहे साहेब, पुढचे 4 ते 5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आचारसंहिता आहे। आता या गोष्टी 4 ते 5 महिन्यामध्ये मिळून घ्यायच्या असतील तर कशा मिळून घ्यायच्या, काय मिळून घ्यायच्या, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा रोड मॅप, याचं नियोजन,
याची सर्वतः विचारपूर्वक मांडणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, आगारातील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, विभागातील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, पुढे पत्रकार असतील, बाहेरच्या संघटना असतील, बाहेरचे राजकीय नेते असतील आणि कॅबिनेट मंत्रिमंडळातील काही जे माझे संबंध आहेत अशा लोकांशी चर्चा करून मी या पगारवाढी संदर्भात नियोजन करण्याची तयारी केलेली, सुरुवात केलेली. परंतु आता काल महाराजांनी काय केलं माहिती का, हे 35% 32% काही मधला मार्ग काहीच नाही, हे समज चुकीचं आहे म्हणून सांगितलं. महाराज असं चुकीचं माझं मी मांडतोय, ते लोकांना पटलं तर लोक माझ्यासोबत येतील. मी हे पुढचे 4-5 महिने काय करायचं, कसं करायचं, काय नाही करायचं हे पुढच्या 6 टप्प्यात नियोजन केलेले. मला ही पगारवाढ मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, पुढे काय रणनीती या, मी काय केल्यास काय होऊ शकतं, कसं केल्यास कसं होऊ शकतं, हे सर्व मी नियोजन केलेलं आहे. आणि हे नियोजन करीत असताना पुढच्या 6 टप्प्यात नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 75,000 नंबर कलेक्शन करायला कर्मचाऱ्यांचे, जे काही एसटी मध्ये कर्मचारी, चालक, वाहक, मेकॅनिकल, लिपिक यांचे नंबर कलेक्शन करायला लागलोय. यांचे 35,000 नंबर मी आज कलेक्शन केलेत. आजच्या तारखेपर्यंत 35,000 नंबर कलेक्शन केलेत. हे 75,000 नंबर मला कलेक्शन करायचे. हे नंबर कलेक्शन केल्याच्या नंतर सध्या सुद्धा मी वेगवेगळ्या लोकांना बोलायला लागलोय. हे काम करण्यासाठी माझ्यासोबत सध्या 4 ते 5 लोक आहेत. एसटी कर्मचारी नाही, एसटी कर्मचाऱ्या व्यतिरिक्त स्वतः माझं ऑफिस आहे मित्रांनो. आणि मी या 4 ते 5 लोकांना सोबत घेऊन रात्रंदिवस त्याच्यावर काम करायला लागलो. दुसऱ्या टप्प्यामध्ये माझं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 250 डेपोला भेटी द्यायच्यात. ह्या डेपोला भेटी देत असताना 10,000 पोस्टर, कलर पोस्टर आणि 25,000 हे जे आपण ग्रामपंचायतला डोर टू डोर जाऊन जे पोस्टर देतो तसे पोस्टर छापून या 250 डेपोतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या भेटी घ्यायच्या, जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना पोहोचायचंय. हे जे आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून 75,000 लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. हे जे आहे 250 डेपोला जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढे 4 टप्पे आहेत मित्रांनो. 5 टप्प्यापर्यंत कुठलीही कोणावरही कारवाई होणार नाही, कोणालाही धावपळ करायची गरज नाही. टप्प्याटप्प्यानं पुढचं मी नियोजन केलेलं आहे. हे नियोजन करीत असताना काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, पुढं काय काय करायचं, कसं करायचं हे पूर्णतः त्याच्यावर रणनीती तयार करून मी तयारी करत आहे. परंतु या गोष्टीवर काल महाराजांनी असं सांगितलं, महाराज म्हणले मी 4 दिवसात मी वेतन आयोग मिळवून देतो. महाराज तुम्ही जर वेतन आयोग मिळवून देत असाल तर तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहे. तुम्ही वेतन आयोग मिळवून दिलं, आम्हाला ही संघर्ष करायची काय गरज आहे. हे 4-4, 5-5 लोक रात्रंदिवस आमच्या कमराचा मनका दुखायला लागलेला आहे. कमराला बसून 10-10 घंटे आम्ही एका जागा बसून काम करलो, ते करायची गरजच नाही ना. तुम्ही जर 4 दिवसामध्ये 7वा वेतन आयोग मिळवून देत असताल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला शुभेच्छा महाराज. परंतु आम्ही जे काम करत आहात याच्याबद्दल तुम्ही म्हणत असताल तर हे मधला मार्ग चुकीचा आहे, हे खोट आहे, हे नाटक आहे, हे माती, हे दगड आहे. तर ह्या गोष्टी बाबतीत थोडं माझं आत्मबल खच्चीकरण होण्यासारखं आहे. तुम्ही एका बाजूला कर्मचाऱ्यासाठी संघर्ष करत आहात, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही तुमच्यावर अजून टीका केली नाही, कधी करणारही नाही. तुम्ही एका बाजूला तुमच्या विचारधारेचे जे 7वा वेतन आयोगाच्या विचारधारेचे लोक आहेत त्यांना सोबत घ्या. जसं की सदावर्तीचे विचारधाराचे, संदीप शिंदेचे विचारधाराचे, वेगवेगळ्या संघटनेचे विचारधारे, तसं तुमच्या विचारधारेचे असे सोबत घ्या. तुमच्याच्यानं शक्य झालं तर तुम्ही करून दाखवा. मी माझ्या विचारधारेचे लोक जे 35% करार पद्धतीच्या माध्यमातून 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर जे मी मिळवण्याचा प्रयत्न करते, माझ्या विचारधारेचे लोक जर जुटले, मला जर पाठबळ मिळालं तर मी करणार आहे. मी 1, 2 आणि पुढे अजून 4 टप्पे. ह्या 4 टप्प्यामध्ये जो संघर्ष, हे संघर्ष करीत असताना 3 टप्प्यापर्यंत 4 टप्प्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीतून अंदाज लागणार आहे मला, काय होईल, काय चाललंय, कोण काय करायलंय, त्याच्यातून मी पुढं नियोजन करत जाणार आहे. परंतु तुम्ही 7वा वेतन आयोग 4 दिवसात मिळवून देतो म्हणायचं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणायचं, ह्या गोष्टी भंपक आहेत म्हणायचं. जे कोणी करायला लागले, जे कोणी चळवळ निर्माण करले त्याचं खच्चीकरण करायचं, त्याच्यावर टीका करायच्या. महाराज मागच्या 3 वर्षाखाली तुम्ही विलिनीकरण मिळवून देतो म्हणत होतात.
सदावर्तीच्या माध्यमातून आज विलिनीकरण होईल, उद्या विलिनीकरण होतं, आम्ही तुमच्यावर कधी टीका केली नाही महाराज. तुम्ही आता सुद्धा 4 दिवसात मिळवून देतो म्हणता तरी आम्ही टीका करणार नाहीत महाराज. पण तुमची काम करण्याची जी पद्धत आहे, तुमच्या मागचे काम बघितलं. मी मुंबईला गेला आहोत, तुमच्यासोबत किती लोक जुटलेत, काय लोक जुटलेत, तुम्हाला किती लोक पाठबळ देतात, काय देतात, हे मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. तुम्ही तुमचं काम, तुम्हाला लखलाभ असो, तुमच्या कामामध्ये शुभेच्छा, तुम्हाला यश येऊ. आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीने चालू आहे. आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करलो. आमचं 6 टप्प्यात काम आहे. आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन करलो. कृपया तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू द्यावं. येता आलं, सोबत येता आलं तर 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर 35% मागणी. मित्रांनो, ही 35% मागणी आणि दुसरे 6% मागणी आपली. ही जी 6% मागणी का 2016 पासून 2021 पर्यंत जे इन्क्रिमेंटचे 1% राहिला आहे, इन्क्रिमेंटचा 1% आपल्याला द्यावाच लागेल त्यांना. त्याच्यासाठी मागणी अजून वेगवेगळ्या मागण्या. किलोमीटरचे पैसे मागतो आपण, 15 पैशाच्या ऐवजी 50 पैसे. आपण ग्रामीण नाईट आउट आणि एक्सप्रेस नाईट आउटचा भत्ता वाढवून मागत आहोत. आपण घरभाडं वाढवून मागत आहोत. आपण वेगवेगळ्या ज्या अजून काही मागण्या येतात त्या वेगवेगळ्या मागणीच्या माध्यमातून पगार वाढवून मागत आहोत. सविस्तर जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर मला या नंबरवर संपर्क करा. या नंबरवर हाय म्हणून मेसेज पाठवा व्हॉट्सअपला. मी सर्वांना सविस्तर टाकतो. मित्रांनो, हे जे व्हॉट्सअप युट्यूबचं चॅनल, या चॅनलवर माझे सविस्तर व्हिडिओ सर्व, आणि आपल्याकडे जर व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर या नंबरला ऍड करा. मित्रांनो, काही फरक पडत नाही. तुमच्या ग्रुपमध्ये दुसरे 100, 200, 300 लोक असतील, त्याच्यात मी जर एखादा ऍड झालो, मी एसटी व्यतिरिक्त एकही गोष्ट टाकत नाही मित्रांनो. किंवा जर ऍड करायचं नसेल, तुमच्याकडे काही चळवळीत काम करणाऱ्या लोकांचे नंबर असतील, त्यांनी या नंबरला मला नंबर टाका त्यांची, किंवा कॉल करा डायरेक्ट. मी कधीही रात्री 12 वाजता 1 वाजता कधीही फोन उचलतो. आणि हे काम करत असताना एकमेकाला खच्चीकरण व्हायजोगं एकमेकावर टीका करू नका. ते काम चुकीचं करायला ते वेगळ्या मार्गाने, अरे त्याला संघर्ष तर करू दे. त्याचं जर योग्य वाटत असेल तर कर्मचारी ठरवतील चुकीचं का योग्य आहे. तुम्ही महाराज जे काम करणार त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही तुम्हाला चुकीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, तुमच्या विचाराचे लोक घेऊन लढा. पण तुमची आमची मतभिन्नता वेगळी आहे. ही जी मतभिन्नता आहे, आम्ही 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर 35% मागालो, तुम्ही 7व्या वेतन आयोग मागाला. आता काय मिळू शकतं, काय नाही मिळू शकत हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचं. आणि कर्मचाऱ्यांना कोणाच्या पाठीमागे राहायचंय हे कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे. माझ्या राहायचं, महाराजाच्या राहायचं, संदीप शिंदेच्या राहायचं की सदावर्तीच्या राहायचं, हे कर्मचारी ठरवतील, तुम्ही आम्ही नाही. मला जर योग्य संघर्ष करत असताना कर्मचारी पाठबळ देत आहेत असं माझ्या जर लक्षात आलं, मला जर पाठबळ मिळत आहे हे जर लक्षात आलं, तर मी पुढे जे नियोजन ठरवलंय मी 6 टप्प्यात ते नियोजन करत जाणार आहे. मला जर चुकीचं ठरवून माझ्यासोबत जर कोणी झुटत नसेल, माझ्यासोबत कोणी येत नसेल, ते मी योग्य वेळी विचार करेन की आपण थांबायचं का संघर्ष करायचा. परंतु एकमेकावर टीका करून, एकमेकाचे पाय ओढून, एकमेकाचं खच्चीकरण करू नका. एवढी सर्वांना अपेक्षा करतो. कर्मचारी बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो, मी परत आवाहन करायलो, हा नंबर आपल्या एसटीच्या ग्रुपला ऍड करा. या नंबरवर चळवळीतील कर्मचाऱ्यांचे नंबर पाठवा. या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यांचे व्हिडिओ लाईक, शेअर करा. एवढी सर्वांना विनंती करतो. संघर्ष करायला साथ देणं होत असेल तर द्या, नसेल देणं होतं एकमेकावर टीका करू नका, एकमेकाचं खच्चीकरण करणार का, एवढीच अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.